मी तरी आभाराचं भाषणच करणार आहे. आभाराचंच भाषण करणार पहिल्यांदा आहे. विनंती, अगदी वेळ बराच समारोपाचं झालाय. भाषण आहे, व्यासपीठावरील बसा. सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपण लाडक्या बहिणी असल्यामुळं आपल्याला आता माझं ऐकूनच उठावं लागेल. महिलांना विनंती, आपण कारण बसून घ्या. उद्या राहुल गांधीजी यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या जनतेला आमचं सरकार आल्यावर आम्ही काय देणार हे सांगण्यासाठी मुंबईला एक भव्य दिव्य महाविकास आघाडीचा सभेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्राला आम्ही काय देणार आहे आमचं सरकार आल्यावर हे सांगणार आहोत. ही लढाई मित्रांनो विश्वजित कदमांनी जिंकलेलीच आहे. त्यात काय आता वेगळं काही सांगायची गरज नाही. फक्त लीड 1.5 लाख का 2 लाख एवढं मोजायला बाकी आहे. आपण सगळ्यांनी हा किल्ला सांभाळा आणि विश्वजित कदम साहेबांना महाराष्ट्रात बाहेर काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी मोकळं करा आणि त्यांना बाहेर फिरायला सांगा. आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची असेल तर आपले सगळे पहिल्या फळीतले नेते महाराष्ट्रभर फिरले पाहिजेत आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी या मतदारसंघात मला असं काही राहिलेलं आहे असं वाटत नाही विकास करायचं की ज्यांनी आता पुढच्या अपेक्षा करण्याची गरज आहे. तरी देखील तुमचा हा नेता सांगतोय की काय शिल्लक असेल तर तेही मी सगळं करायला तयार आहे. म्हणजे कर्णाचा दुसरा अवतार कोण तर विश्वजित कदम. आणि म्हणून याच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्राच्या क्षितिजावर विश्वजित कदम साहेबांचं नेतृत्व वाढवायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रात जाण्याची मोकळीक द्यावी. गावोगावी फिरवायची काही गरज नाही आहे. काही अडचण नाही. समोर काही जोड नाही आहे. त्यामुळं एक जोड मागच्या वेळी होती ती इथे येऊन बसलेली आहे. महिलांना विनंती, कृपया बसून घ्या. नाही बसतील. तुम्ही त्यांना मी विनंती केलेली आहे बसतील ते बसतील. आता किती वेळ कंपल्शन? 3 वाजता आलेत का 2 वाजता आलेत? 2 वाजता आलेत. त्यामुळे जास्त वेळ नाही, एक 5 मिनिटं घेतो. आपण सगळ्यांनी ही लढाई ही विचारांची लढाई हे पहिल्यांदा लक्षात घ्या. लोकसभेच्या नंतर घाबरलेलं सरकार हे पडेल त्याला हो म्हणते. तुम्ही चंद्र मागवला तर चंद्रही आणून देतो असं सांगणारी माणसं पलीकडे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार जर कुणाच्या काळात झाला असेल तर या 2 वर्षाच्या काळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भ्रष्टाचार करताना ह्यांनी सोडला नाही हो. भ्रष्टाचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाऊन केला. म्हणून तो पुतळा पडला. महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला. आपल्याला तो जपायचा असेल तर एकनाथ शिंदेंचं हे सरकार घालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यासाठी आपण कंबर कसून कामाला लागा. सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या जागा जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या कशा निवडून येतील हे बघा. आणि ते करत असताना मी औदुंबरला दत्ताच्या चरणी एवढी अपेक्षा करतो की महाराष्ट्रातला बहुजन समाज, महाराष्ट्रातला पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी आज मी इथं शपथ घेतो आणि इथून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार या विचाराचा आणण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो. ही सभा फक्त विश्वजित कदम साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभाची नाही आहे. मला वाटतं ही सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराची शुभारंभ या ठिकाणी होतोय. आणि आपण सगळ्यांनी मनात आणलं तर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता येऊ शकते. आज आपण सगळे महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. महागाई किती वाढलेली आहे. वाढलेल्या महागाईवर याच सरकारने जीएसटी किती बसवलाय. काल परवा 2 ठिकाणी एनफिल्ड बुलेटच्या मोटरसायकलचे नारळ फोडायचा 2 तरुणांचा मी कार्यक्रम केला. किती किंमत? 2.5-3 लाख रुपयाची बुलेट. म्हणजे जी बुलेट 1.5 लाखाला मिळत होती, 2 लाखाला मिळत होती, त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आम्ही एवढा कर दिला.
तुमचं घर जर 50,000 रुपयात चालत असेल तर त्यात 18% 9 ते 10,000 रुपये दर महिन्याला तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारला GST देता. म्हणजे वर्षाला सामान्य माणूस 1,00,000-1.5 लाख रुपये GST म्हणून ह्यांना देतो. त्यातनं 2-4 रुपये दिले तर फार मोठा आव ही लोक आणायला लागली आहेत. हे तुमच्या खिशातनं किती काढतात आणि तुम्हाला देतात किती याचं भान तुम्ही सगळ्यांनी ठेवा. महागाई एवढी वाढली आहे, दिवाळीत आता काय काय तुम्ही खरेदी केलं आणि किती महाग झालं हे मी सांगून वेळ घेत नाही. एवढी महागाई जर यांच्या सरकारच्या काळात येत असेल आणि दुसऱ्या बाजूने सोयाबीनचा दर पडत असेल, तिसऱ्या बाजूने कापसाचा दर खाली जात असेल, कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचा दर हे पाडत असतील, आमच्या ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याची पॉलिसी असताना अचानकपणाने साखरेचे दर वाढतात म्हणून त्याच्यावर बंदी केली. आमचं 44-45 रुपयाला साखर गेली असती, ही पुन्हा 34 आणि 35 आणि 36 रुपयावर आणण्याचं पाप देखील या भाजपाच्या केंद्र सरकारच्या नीतीनं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी एकसंघपणाने महाराष्ट्रामध्ये सरकार आणलं पाहिजे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला तिघांची जी आघाडी आहे ती आघाडी महाराष्ट्रात मधल्या काळात महिनाभर आम्ही तिकीट वाटप आणि जागा ठरवण्यावर वेळ घालवला. पण आता सगळे बाहेर पडलेले आहेत. आज उद्धवजी ठाकरे साहेब हे आदमापूरला येऊन त्या ठिकाणी KP पाटलांच्या प्रचार सभेचा शुभारंभ करून गेलेले आहेत. उद्या सगळी महाविकास आघाडीची मुंबईला सभा आहे आणि महाराष्ट्रात सगळे महाविकास आघाडीचे नेते बाहेर पडतील. त्यावेळी वातावरण आणखीन बदलत जाईल आणि तुम्हा सर्वांचा जर आशीर्वाद असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल. स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचं मला प्रचंड प्रेम मिळालं. त्यांनी, मी आणि RR आबांनी मंत्रिमंडळात बसून आपल्या ह्या टेंबू, ताकारी, म्हैसाळला पैसे अनेक वेळा आणलेले आहेत. मग कुणी काय बोलायचं हे आधी आम्ही ठरवायचो. RR पाटलांनी काय बोलायचं, कदम साहेबांनी काय बोलायचं, मग मी किती वेळ ताणायचं आणि मग कधी सोडायचं हे सगळं प्लॅन्ड असायचं. आणि विलासराव देशमुख साहेबांनी ते ओळखलेलं होतं. विलासराव देशमुख म्हटले, तुमच्या तिघांचं ठरलंय, काय करायचं ते करा, असं सांगायचे. एकदा मला आठवतं, माझी काय कुणावर टीका करण्याची गरज, मी अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितलाय. दुष्काळ पडला, राज्यपाल त्यावेळी होते, त्यांना म्हटलं दुष्काळाची पाहणी करू. हेलिकॉप्टरमध्ये मी, पतंगराव कदम साहेब आणि राज्यपाल बसले. राज्यपाल जॅकेट घालायचे. हेलिकॉप्टर चालू व्हायला राजभवनला, तोपर्यंत म्हटले रुको 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 ये पडो. खिशातनं एक पत्र काढलं. पत्र भाजपच्या एका मोठ्या नेत्याचं होतं. त्याने त्यात लिहिलेलं की हे जयंत पाटील तुम्हाला तिकडं घेऊन चाललेले आहेत, हे दुष्काळासाठी नाही तर त्यांच्या लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या पैसे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला घेऊन चाललेले आहेत, तुम्ही या दौऱ्याला जाऊ नये. ते राज्यपाल म्हटले अब क्या करेंगे. कदम साहेब म्हटले काय म्हणतो यो. म्हटलं यो नाही म्हणतोय. हा असं कसं, नाही नाही चलना होगा आपको, नाही नाही अभी चल. कदम साहेबांच्या स्टाईलमध्ये पायलटला सांग, नाही नाही चालू करू चालू करू. राज्यपाल काय हो म्हणायचं. म्हटलं सर पैसा नहीं चाहिए, आपकी नज़र चाहिए, आपके नज़र से हमारे जो सूखा जो है वो आप देखेंगे तो बहुत लोग तकलीफ में हैं, आप आके देखो. मतलब नहीं लेकिन ये खत का क्या करेंगे. मतलब खत रखो आप. तो कदम साहेब म्हटले त्याला सांग ठेवायला खिशात. मला म्हणायचे त्याला सांग ठेवायला खिशात. तर ते म्हटले क्या. म्हटले आप रखो, खत बाजू में रखो, जाएंगे वापस. हम आपको कोई कंपल्सन नहीं कर. मग बराच एक 7-8 मिनटं ही चर्चा झाली आणि मग हेलिकॉप्टर निघालं. जुन्नरला तलावात उतरलं. म्हटले तालाब है. म्हटलं का पानी कहाँ है. म्हटलं ये जगह है जहाँ पानी होता है वहाँ हम उतर रहे हैं. मग त्यांनी सगळ्या म्हैसाळच्या प्रकल्पापर्यंत बघितलं. संध्याकाळी त्यांनी सांगितलं ये खत जो लिखने वाला है ना ये गलत है, ये यहाँ की ज़रूरत है, मैं आपको पैसा देता हूँ, कितना आप फाइनेंस मिनिस्टर है, कितने पैसे दे सकते हैं. मी म्हटलं अभी 2 मिनिट दे दो. मी इरिगेशनच्या चीफ इंजिनियरला विचारलं. तो म्हटलं यावर्षी आपण 1500 कोटी खर्च करू शकतो. 1500 कोटी
आप दे सकते? हां म्हटलं. हो म्हटले. कदम साहेब म्हटले, जयंत 2,000 माग ना, तुला काय कळतं का म्हटले, तो द्यायला तयार आहे तू काय? मी चिकाटी बघा, 2,000 माग, तू काय करतोस? मी म्हटले साहेब त्याला जास्त हे दिसायला नको, आपलं पचेल तेवढंच घेऊ म्हटलं. मग 1,500 वर शिक्कामोर्तब झालं. ते 1,500 आले, पण जे पत्र पाठवणारे होते त्यांनी पुढच्या वर्षी 2 वर्षात ते वसूल करून घेतले. विनोदाचा भाग जाऊ दे, पण पतंगराव कदम साहेबांनी मगाशी विश्वजित कदम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे टेंबू, ताकारी, म्हैसाळ या प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळात सारखं भांडण काढणं, वाद करणं. त्यावेळी काय, आता सोपं आहे, पण त्यावेळी विदर्भात देखील आपल्याला पैसे द्यायचे होते, मराठवाड्यातही द्यायचे होते, बॅकलॉगला पैसे द्यायचे होते. म्हणून बजेटला 3,000 3,500 कोटी रुपये त्यावेळी, म्हणजे 2002-03चं सांगतोय मी, तर ते 3-3,500 कोटीचे हळूहळू वाढवत 11,000-11,500 कोटीवर आपण रक्कम नेली. सांगायचा मतितार्थ हा, या जिल्ह्याच्या विकासात डॉक्टर कदम साहेबांनी मोठं योगदान केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनानं मोठा असणारा माणूस होता तो. लहान सहान गोष्टीत त्या व्यक्तीनं कधीही लक्ष घातलं नाही. दिलदारपणा होता आणि गरिबाला तर मदत करायचे, पण राजकीयदृष्ट्या देखील लोकांना त्यांचा क्षमा करून त्यांना पोटात सामावून घेण्याची त्या माणसाची दानत होती. आणि म्हणून पतंगराव कदम साहेबांचं महाराष्ट्रभर आज नाव निघतं. विश्वजित कदम त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करतायत. आज आम्ही थोड्या वेळापूर्वी अरुणांना लाड, शरद भाऊ लाड आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांशी राष्ट्रवादीचा इथे येण्याच्या आधी एक मेळावा घेतला. त्यात अरुणांनी, शरद भाऊंनी हा निर्धार केलेला आहे की जास्तीत जास्त मताधिक्य या मतदारसंघात देण्यासाठी राष्ट्रवादी देखील या मतदारसंघातली परिश्रमपूर्वक काम करेल आणि विश्वजित कदम यांना जास्तीत जास्त मताधिक्य देईल. दत्ताचा आशीर्वाद असेल तर आपण शिवसेना प्रमुख संजय विभूते जी प्रार्थना केली ती पूर्ण होईल. पण आमचे नेते उद्धव ठाकरे साहेब आहेत, हे कधी विसरू नका. आमचे नेते उद्धव ठाकरेच आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2.5 वर्ष महाराष्ट्रात काम केलेलं आहे. आणि आम्हाला एका पक्षाचं नाही, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं सरकार सत्तेत आणायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा गाडी लय घसरलेली आपली. काल परवा शेवटचाच मुद्दा सांगतो आणि माझं भाषण बंद करतो. काल परवा वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं की नाही माहीत नाही, महाराष्ट्राची देशाच्या उत्पन्नात 15% वाटा होता उत्पन्नात. हे 15% उत्पन्न महाराष्ट्राकडून असायचं. आज देशाच्या उत्पन्नात, म्हणजे सरकारी उत्पन्न म्हणत नाही, भारताचं जे उत्पन्न आहे सगळं, त्यात आमचा 15%चा वाटा घसरून 13%वर खाली आला. आपल्या महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्न 2001, 2003 साली माझ्या माहितीनं मला आठवतंय 2-3 नंबरला आपला महाराष्ट्र भारतात होता. दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक माणसी उत्पन्न. जेव्हा या महाराष्ट्रात भाजपच्या हातात सत्ता गेली त्यानंतर 16 साली भारतातल्या अनेक देशांच्या यादीमध्ये गुजरात महाराष्ट्राच्या वर पहिल्यांदा गेला इतिहासात. आपण दरडोई उत्पन्नात गुजरातच्या खाली आलो. त्याच्या पलीकडे जाऊन आज जर आपण यादी काढली तर महाराष्ट्र देशामध्ये 11व्या नंबरला आहे दरडोई उत्पन्नाच्या. या लोकांनी महाराष्ट्राचं एवढं नुकसान केलेलं आहे की महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले. आपल्या पोरांच्या हाताला काम मिळणार होतं ते सगळे उद्योग गुजरातला गेले. हे महाराष्ट्रातलं त्रिकूट मान वर करून अमित शहा आणि नरेंद्र मोदींना जाब विचारू शकत नाही. त्यांची नैतिक ताकद तेवढी नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर महाराष्ट्राच्या वतीनं ठामपणानं, धाडसानं केंद्र सरकार चुकत असेल तर त्याच्या विरोधी आवाज उठवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागलेले आहेत. अशी महाराष्ट्राची आजची अवस्था आहे. काही गुजरातला गेलं तर हे मान करून वर बघत नाहीत.
गुजरातकडे गेल्यावर गुजरातला एवढं खुश करायला लागले की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की महाराजांनी गुजरात लुटली नाही, महाराज गुजरातला सुरतला जाऊन आले. आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला तर महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातला गेली आणि गुजरात लुटण्याचं काम आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातले किल्ले उभा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलं. हा इतिहास आम्ही वाचलेला आहे. पण देवेंद्र फडणवीस अमित शहाना बरं वाटावं म्हणून सांगतात नाही 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 नाही, लुटायला नव्हते आले, आपली भेट द्यायला आले होते. किती गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची. त्यांना खुश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले. दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले. 70,000 कोटीचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसले. आमच्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला यांनी मित्र पक्षाची तिकीटं देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये आज यांनी घेतलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा अडवाणींचा आणि अटल बिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या सगळ्यांना ओळीनं उभा केला तर 50%वर काही ना काही केसेस चालू आहेत अशी आजची अवस्था आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातलं ही भ्रष्ट राजनीती दूर करायची असेल, पक्षाची फोडाफोडी थांबवायची असेल आणि तुमच्या आमच्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा उभा करायचा असेल तर आपण एकत्रितपणाने एकसंघपणाने आपले छोटे छोटे वाद, एकमेकाच्या विरोधी लढणं, छोटं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. पण आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू. थोडंसं मोठं मन ठेवा. काही छोट्या भांड्याला लागलं असेल तर ते थोडंसं बाजूला जावा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद जर लावली तर एक आमदार महत्वाचा आहे सांगतो. एकदा सत्ता गेली ना कुत्रा पण विचारणार नाही. एक सांगतो, लय गमती करू नका. हे तुम्हाला कदम साहेबांचं भाषण असं असायचं असं म्हणायचे ते. एकदा घोटाळा झाला ना भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय असली माणसं परत आवाज काढणार नाहीत. निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील, जाऊ दे. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आपल्या सगळ्यांनी ताकद लावली तरच सरकार येणार आहे. आणि सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, काय घाई नाही कोणाची. पण आधी सरकार तर येऊ दे. सरकार येण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद या दत्त महाराजांच्या चरणी आम्हा सगळ्यांना मिळेल अशी परमेश्वराकडे, दत्त महाराजांकडे विनंती करतो. पुन्हा एकदा विश्वजित कदम यांना त्यांची राजकीय भरारी उंच जावो आणि मोठा विजय तुम्ही त्यांना देऊ अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. उत्साह देणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या भावना जयंत पाटील साहेब आपण व्यक्त केल्यात. आपलं मनापासून धन्यवाद. कुछ देर की